नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या गावठी मॅथ मराठी हिंदी या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत वर्ग समीकरण. वर्ग समीकरणामधलं सराव संच 2.3 हे कोणचे पूर्ण वर्ग पद्धत. याच्या आधीच्या गणितामध्ये आपण अवयव पद्धत शिकलो आहे. तर आता शिकू आपण पूर्ण वर्ग पद्धत. पूर्ण वर्ग पद्धत सुरू करायच्या आधी फक्त एक दरखास्त आहे, म्हणजे कसं मनापासून असं प्रार्थना आहे तुमच्याशी. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. ठीक आहे, आता बघू आपण पूर्ण वर्ग पद्धत. पूर्ण वर्ग पद्धतीमध्ये दोन सूत्र खूप इम्पॉर्टंट आहे, ते आपण इथं लिहून दिले आहे. ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग इज इक्वल टू ए प्लस बी कंसामध्ये ए मायनस बी. त्याच्यानंतर कंसामध्ये ए प्लस बी चा वर्ग इज इक्वल टू ए चा वर्ग मायनस 2ab प्लस बी चा वर्ग. हे दोन सूत्र आपल्याला ह्या गणितामध्ये खूप कामी पडणार आहे. तर आता आपण गणिताला सुरुवात करू. तर पहिलं गणित काय आहे आपलं? एक चा वर्ग अधिक एक्स मायनस 20. याच्यामध्ये पहिले आपल्याला पाहिजे के ची किंमत. के ची मध्ये असं लिहायचं एक चा वर्ग, थोडे अक्षर लहान काढतो कारण की जागा कमी आहे. एक चा वर्ग अधिक एक्स अधिक के. हे बघा के इम्पॉर्टंट आहे. के इज इक्वल टू एक्स अधिक ए चा वर्ग. असं केलं आपण. आता काय करायचं, हे कंस आहे ना, हा कंस पहिले पूर्ण करायचा, म्हणजे याचा कार्यक्रम पहिले वाजवायचा. म्हणजे हे कोण्या सूत्रानुसार होईल, तर या दुसऱ्या सूत्रानुसार ए प्लस बी चा वर्ग इज इक्वल टू ए चा वर्ग ठेवायला. त्या सूत्रानुसार आपण पहिले याचा विस्तार करून घेऊ. ठीक आहे, याचा विस्तार करून घेऊ. याचा विस्तार काय आहे? एक्स चा वर्ग अधिक एक्स अधिक के इज इक्वल टू. आता याचा विस्तार करण्यासाठी आपल्याला ते सूत्र वापरावं लागेल. हे ए आणि हा बी. ए का म्हणते एक चा वर्ग मायनस 2 गुणिला ए बी. 2 गुणिला ए बी म्हणजे एक्स अधिक बी चा वर्ग म्हणजे ए चा वर्ग. ठीक आहे, इथून आलो आपण. इथून आरामात आलो आपण. याच्यानंतर आता पाहिजे आपले ए ची किंमत. हा मधला ए आणि हा मधला एक्स. आता काढून घेऊ आपण आपल्या ए ची किंमत. ए ची किंमत काढण्यासाठी काय लिहायला लागणार आपल्याला? म्हणून 2ax इज इक्वल टू एक्स. इज इक्वल टू एक्स घेतले. आता याचा भागाकार करायचा आपल्याला पाहिजे. ए ची किंमत म्हणजे ए इज इक्वल टू एक्स भागिला 2x बरोबर. हा एक्स कटला म्हणजे काय म्हणून ए इज इक्वल टू वरता काही नाही म्हणजे एक आहे, म्हणजे 1 भागिला 2. अगदी सोप्या पद्धतीत आपली ए ची किंमत आली आहे. आता ए ची किंमत आल्यानंतर आपल्याला आवश्यकता आहे के ची. तर के किती? तिसऱ्या पदावर आहे आणि हे तिसऱ्या पदावर. तिथं घेऊन घ्यायचं के इज इक्वल टू ए चा वर्ग. बरोबर. तुम्हाला अक्षर थोडे दिसत नसेल, थोडे टेन्शन घ्यायचं काम नाही. थोडं शब्दाकडे लक्ष देतो कारण की थोडं नवीन काम आहे. ठीक आहे, मग के इज इक्वल टू ए चा वर्ग म्हणजे ए चा वर्ग कुठे गेला? ए चा वर्ग. आपण ए ची किंमत काढली 1/2 चा वर्ग. मग के इज इक्वल टू 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4. के ची किंमत किती आली? 1/4. आता के ची किंमत आली म्हणजे रिअल मध्ये आपल्या गणिताला आता सुरुवात झालेली आहे. इथं थोडी जागा आहे, पण ही खरबूज जागा आहे म्हणून थोडं खालतच घेऊन राहिलं. थोडं गणित मावण नाही तर तिकडे घेऊ शकतो आपण. त्या पहिले सुरुवात करून देऊ आपण. ठीक आहे, आता करून टाकू आपण आपल्या गणिताची सुरुवात. म्हणजे 1 चा वर्ग अधिक एक्स वजा 20 इज इक्वल टू 0. आपल्याला काय पाहिजे आता? याचं उत्तर पाहिजे. उत्तरासाठी एक वेळा काय करायचं? के च्या किमतीले एक वेळा अधिक आणि एक वेळा वजाबाकी करायची ह्या एकच्या पलीकडे. मग काय होणार आहे आता? 1 चा वर्ग अधिक एक्स. पहिले काय करायचं? एक वेळा अधिक करायचं. अधिक 1/4 वजा 1/4 वजा 20 झालं इज इक्वल टू 0. इथून आलो आपण. आता नेक्स्ट काय करायचं? ह्या तिघाचा विस्तार आणि ह्या दोघाचा विस्तार. एवढं करून टाकू आपण. काहीच नाही करायचं. पहिल्याचं वर्गमूळ, दुसऱ्याचं चिन्ह, तिसऱ्याचं वर्गमूळ. तर पहिले काय येणार आहे आपल्यापाशी? एक्स चा वर्गमूळ एक्स
अधिक एक्स अधिक केला आपण बढिया पैकी करून टाकायचं, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. एक चा वर्ग एक आणि दोन चा चार चा वर्ग किती येते दोन येते, म्हणजे किती एकशे दोन आला आपलं. वजा इथं आता तिरकाच गुणाकार करून टाकायचा. तिरकाच गुणाकार केला का एक 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 विचूक 80 वजा वजा अधिक होते विचूक 80 करून टाकू भागीला 4 एक 4 इज इक्वल टू 0. थोडे अक्षर वाचायला येत नसेल तुम्ही फक्त शब्दावर लक्ष द्या आपल्या. इज इक्वल टू 0. आता याचा वर्ग होणार. ठीक आहे, आता हे पहिले आपण पूर्ण करून घेऊ, सॉल्व करून घेऊ. x अधिक 1/2 चा वर्ग वजा, ठीक आहे, वजा करून टाकू. 80 ने 1 81 4 जसे तसे. आता येले वर्गमुळात 5 की 4 कशाचं वर्गमूळ आहे पहिले पाहून घेऊ. 81 चं वर्गमूळ किती आहे, हा 9 आहे. तिथे लिहून घ्यायचं x अधिक 1/2 वजा 81 चं वर्गमूळ 9 चा वर्ग. ठीक आहे, त्याच्यानंतर 4 चं वर्गमूळ 2. इथुरी आलो आपण. इथुरी आता आपण केलेला आहे. याच्यात एक गोष्ट तुम्हाला कॉमन दिसेल असं, x अधिक 1/2 वजा 9 चा वर्ग 2 भागीला 2 चा वर्ग. याचा विस्तार आहे ना आपण ह्या सूत्रानुसार करू. a चा वर्ग मायनस b चा वर्ग इज इक्वल टू a अधिक b कंसामध्ये a वजा b. पहिले याचा विस्तार तसा करून टाकू. ठीक आहे, पहिले काय करायला लागेल आपल्याला एक वेळा घ्यायला लागेल. x अधिक 1/2 अधिक 9/2 केला. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा आपल्याला वजाबाकी करायला लागेल, म्हणजे 1 x अधिक 1/2 वजा 9/2 इथून गेलं इज इक्वल टू 0. एवढं आलं. आता पाहिजे आपल्याला आपलं उत्तर. आपलं उत्तर येण्यासाठी आपल्याला थोडं काय करावं लागेल, पहिले इथं आपण असं किती मांडून घेऊ. म्हणजे x बरोबर x अधिक 9 आणि 1 10 भागीला 2 10 भागीला 2 एका कंस इज इक्वल टू 0. आता लिहायचं किंवा तुम्ही किंवा लिहू शकता. थोडे हे गणित मोठं आहे म्हणून थोडं आपलं तिकडे चाललं जाय, तिकडे थोडं लक्ष द्या. किंवा x अधिक वजा तर वजाच होती इथं, बाकी तर काहीच नाही. वजा 9 आणि 1 नाही, 9तून 1 गेले 8 राहिले भागीला 2 आला आपले इज इक्वल टू 0. इज इक्वल टू 0 आलं. बाकी काही आपल्याला पाहायचं काम नाही. इकडं उत्तर पाहून घ्यायचं मागं काय येते तर मग आपलं चिन्ह कसं हे बरोबर राहील. अधिक वजा केलं तर आपण आता याचं उत्तर तुम्हाला खाली दिसन का, तर थोडं खालतं पाहून घेता. मग काय आहे x अधिक इथे किती होणार आहे मग 2 10 इज इक्वल टू 0. किंवा मी थोडं लंब जाईन. किंवा x वजा 2 8 इथून याला फक्त एकच स्टेप राहिली आहे. एकच स्टेप. एक स्टेप म्हणजे कशी ते आपण इथं लिहून देऊ. एक स्टेप खडू आणतो इथंच आहे. एकच स्टेप राहिली आहे म्हणजे याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. उत्तर काढायचं म्हटलं काय येणार आहे म्हणून इथं घेऊन घेऊ. याचं उत्तर थोडं जागा कमी पडते आपल्या बोर्डला. तिथं काय होणार आहे म्हणून x इज इक्वल टू प्लस आहे चिन्ह तिकडे गेला -5 होणार. -5 किंवा x इज इक्वल टू मायनस आहे चिन्हाच्या तिकडे +5. तर अशा प्रकारे आपलं गणित एक झालेलं आहे पूर्ण वर्ग पद्धतीमधलं. तुम्ही लगेच घेऊ शकता आपण दुसरं गणित.
आता पाहू आपण आपलं पूर्ण वर्ग पद्धतीमधला दुसरं गणित बी तसंच आहे, बाकी काही टेन्शन घ्यायचं काम नाही. तर दुसरं गणित आपण गणिताला सुरुवात करून देऊ. गणिताला सुरुवात करायचं काय सूत्र लक्षात ठेवायचे ते दोन फक्त. मग इथे लिहून घ्यायचं x चा वर्ग, पहिले k ची किंमत पाहिजे, अधिक 2x अधिक k इज इक्वल टू x अधिक k चा वर्ग. तुम्हाला माहिती आहे पहिले विस्तार कोणाचा करायला लागेल आपल्याला, हा x अधिक a चा वर्गाचा पहिले विस्तार करायला लागेल. हा विस्तार करण्यासाठी इकडचं एक सूत्र घेणं महत्वाचं आहे, ते म्हणजे a प्लस b चा वर्ग इज इक्वल टू, हे आपलं तिसरी आठवीचं सूत्र, a चा स्क्वेअर मायनस 2ab प्लस b चा स्क्वेअर. ठीक आहे, हे घेऊन घेऊ आपण, त्याच प्रकारे याचा विस्तार करू. त्या प्रकारे विस्तार काय होईल आपला, x चा वर्ग अधिक 2x अधिक k इज इक्वल टू, x चा काय होईल, x चा वर्ग म्हणजे a चा वर्ग वजा 2ab म्हणजे 2 गुणिला ax, त्याच्यानंतर अधिक ab चा वर्ग म्हणजे a चा वर्ग. इतर घेतला आपण. तुम्हाला माहिती आहे पहिले काय पाहिजे आपल्या a ची किंमत पाहण्यासाठी ह्या दुसऱ्या पदाले आणि ह्या दुसऱ्या पदाले म्हणजे a ची किंमत आहे, मी इकडे मांडून घ्यायचं 2ax इज इक्वल टू 2x. इथून घेतला आपण, आपल्याला a ची किंमत पाहिजे म्हणजे a इज इक्वल टू 2x भागिले 2x. a इज इक्वल टू 2x कटला, उरला किती, एक, जिसका कोई नहीं होता है उसका एक ही होता है. ठीक आहे, आपली हिंदी कच्ची आहे, बाकी काही थोडा कॉल आलता म्हणून आपलं के ची किंमत राहिली होती. तर आता घेऊन घेऊ आपण आपली के ची किंमत. के ची किंमत काढणं अगदी सोपं आहे. पाहून घ्यायचं, हे तिसरं पद आणि हे तिसरं पद घेऊन घ्यायचं. के इज इक्वल टू ए चा वर्ग, के इज इक्वल टू ए चा वर्ग किती आलता आपण, 1 चा, मग 1 चा वर्ग, मग के इज इक्वल टू 1 चा वर्ग 1, म्हणजे के ची किंमत आपली आली आहे 1. के ची किंमत आली म्हणजे आपल्या गणिताला सुरुवात झालेली आहे, सगळं चांगलं आहे. आता घेऊन घेऊ आपण आपल्या सुरुवात करून टाकू. सुरुवात करण्यासाठी काय करावं लागेल, पहिले गणित लिहा लागेल, इथं रेज बी फाडा लागेल, गणित मावलं पाहिजे. ठीक आहे, x चा वर्ग अधिक 2x वजा 5 इज इक्वल टू 0. आता एक वेळा करायची, के ची किंमत एक वेळा बेरीज करायची, एक वेळा वजाबाकी करायची. मग काय आहे, x चा वर्ग अधिक 2x, एक वेळा बेरीज करायची म्हणजे अधिक 1, मग एक वेळा वजा 1, मग वजा 5 इज इक्वल टू 0. इथून आलो, पहिले ह्या 3 पदाचं तुलना करायची, मग ह्या 2 पदाची म्हणजे कॉमन काढायचं. पहिल्याचं वर्गमूळ घ्यायचं x, दुसऱ्याचं चिन्ह, तिसऱ्याचं वर्गमूळ म्हणजे एकच येते, 1 चा वर्ग वजा, इथं काय होईल, वजा वजा अधिक होते, वजा वजा अधिक झाले किती येणार आहे, इथं बघ 6 येणार आहे, वजा 6 इज इक्वल टू 0. आता 6 कशाचा वर्गमूळ आहे, 7 कशाचाच वर्गमूळ नाही. इथं काय करायचं माहिती आहे का, x अधिक 1 चा वर्ग वजा रूट 6 चा वर्ग, रूट 6 चा वर्ग 6 येत असतो नेहमी. कॉलचं काय करत वर लगेच कॉल येतो म्हणून आपला व्हिडिओ थोडा मंदामंदात कट होत आहे. तर ठीक आहे, आता आलतो आपण जिबाई नाही पलटत आहे. आता आलतो आपण x अधिक 1 चा वर्ग वजा रूट 6 चा वर्ग. तुम्हाला माहिती आहे आता हे असं आलं म्हणजे कोण्या सूत्रात करावं लागेल, आपल्याला 2 सूत्र तुम्हाला मागूनच दिलेले आहे, वर्ग समीकरणामध्ये हेच कामी येणार आहे. ते 2 सूत्रापैकी एक सूत्र घ्यावं लागेल आपल्याला, हे वालं a चा वर्ग b चा मायनस b चा वर्ग इज इक्वल टू, पहिले अधिक करायचा मग वजाबाकी करायची. मग इथे घेऊन घ्यायचं काय येणार इथं, मग x अधिक 1 अधिक रूट 6, एक वेळा वजाबाकी येणार, x अधिक 1 वजा रूट 6. ठीक आहे, एवढं आलं. आता काय पाहिजे आपल्याला, आपल्या किमती पाहिजे म्हणजे इथं लिहायचं x अधिक 1 अधिक रूट 6 इज इक्वल टू 0, किंवा
किंवा भाऊ खूपच महत्वाचा आहे, एक्स अधिक 1 मायनस रूट 6 इज इक्वल टू 0. आता पाहिजे आपल्याला के ची आपल्या x ची किंमत म्हणजे x इज इक्वल टू प्लस मध्ये आहे, इकडे आल्यावर काय होईल मायनस रूट 6 प्लस मध्ये आहे, इकडे गेल्यावर काय मायनस 1. हे आली आपली पहिली किंमत आली, बरोबर आली आपली पहिली किंमत x इज इक्वल टू. आता पाहिजे आपल्याला किंवा दुसरी किंमत पाहिजे आपल्याला, पहिली आली तर दुसरी काय, x इज इक्वल टू मायनस आहे तर मग काय होणार आहे इथं रूट 6 प्लस आहे तर तिकडे गेल्यावर काय होणार आहे मायनस 1. दुसरी किंमत आली आहे आपली x इज इक्वल टू रूट 6 मायनस 1. त्याचा फटाक्स तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या, रप्पा रप्पा आपण तिसरं गणित घेऊन घेऊ. ठीक आहे, घेऊन घ्या. आता करू आपण आपल्या तिसऱ्या गणिताला सुरुवात. तिसरा गणित तुम्ही पाहून घ्या इकडे. तिसरा गणित कसा आहे, m चा वर्ग मायनस 5m इज इक्वल टू मायनस की पहिले येले सामान्य रूपात लिहायला लागेल. पहिले सामान्य रूपात लिहून घेऊ, m चा वर्ग वजा 5m वजा आहे चिन्हाची इकडे विजिबिलिटीच्या इकडे आलं काय होईल अधिक, बरोबर इज इक्वल टू 0. आता पहिले तुम्हाला माहिती आहे पहिले काय करायचे, एक कन्फर्म ठेवायचं आपल्या डोक्यामध्ये, पूर्ण वर्ग पद्धत शिकताना पहिले के ची किंमत काढा, के ची ने ए ची म्हणजे लिहून घ्यायचं m वजा 5m अधिक k इज इक्वल टू x अधिक a चा वर्ग. ह्या कंसाचा विस्तार ह्या सूत्रानुसार करायचा आपल्या a चा वर्ग मायनस 2ab नुसार. ठीक आहे, इथे लिहून घेऊ m चा वर्ग मायनस 5m अधिक k इज इक्वल टू x चा वर्ग होणार, x म्हणजे मायनस 2 चं काय होणार आहे ax म्हणजे x अधिक x गुणिला a लिहिला आपण, अधिक b म्हणजे a चा वर्ग. बस इतकी आपण ठीकठाकपणे आलो. आता पाहिजे आपले a ची किंमत, हे काय समीकरणामध्ये हे दुसरं पद आणि हे दुसरं पद इथे लिहून घेऊ. पहिले 2ax इज इक्वल टू, आता आपलं तुम्हाला एक सांगतो इथं काय करायचं माहिती आहे काय, x च्या ठिकाणी आपण m पण घेऊ शकतो, x च्या ठिकाणी आपण m पण घेऊ शकतो. इथं m घ्यायचा आणि इथं m घेऊन, कारण की जेव्हा आपल्याला हे चिन्ह सारखे दिसल, हे कॅपिटल मध्ये आहे m, तेव्हा आपलं गणित थोडं सोपं जाते काढायला. एक्स m कोणाला कट कर सांग तुम्ही, जाऊ द्या दुसरा घडू घेऊ, घेऊन घेऊ ते पण घेऊन घेऊ. आता काय इथं 2am घेतलं, आता आहे 5m, 5m घेतलं, 5m काय आहे मायनस मध्ये आहे. इथं काय येणार आहे a ची किंमत, a इज इक्वल टू मायनस 5m भागिला 2m, m कटले, उरले किती आपल्यापाशी फक्त a चा वर्ग मायनस m भागिला 2. थोडी इथं 15 आहे म्हणून वैकाली येईल नाही a ची किंमत, a ची किंमत आली आहे आपली थोडी इथं पांढरं जास्त दिसून राहिले, मायनस 5m भागिला 2 हे a ची किंमत आली. आता पाहिजे आपल्याला k ची किंमत, म्हणजे हे तिसरं पद हे तिसरं पद, k इज इक्वल टू k चा वर्ग, k इज इक्वल टू हे घेऊन घ्यायचं मायनस 500 भागिला 2 याचा वर्ग, काय येणार आहे k इज इक्वल टू 5 5 25 आणि 2 चा वर्ग 4. अशा प्रकारे आपली k ची किंमत आपण आणली आहे. तर तुम्हाला माहिती आहे k ची किंमत आली म्हणजे आपल्या इकडचा भाऊ आला म्हणजे आला असतो, याचं टेन्शनच नाही घ्यायचं. येथे अणू म्हणजे अणूच. आपण गावठी मॅथ मराठी हे चॅनल तुम्हाला केव्हा पण प्रोत्साहन करेल. ठीक आहे, k ची किंमत आली म्हणजे आपण आपल्या गणिताला सुरुवात करून देऊ. गणिताला सुरुवात करून देऊ, m चा वर्ग मायनस 5m अधिक 3 इज इक्वल टू 0. इथून आलो आपण. आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायला लागते तुम्हाला माहिती आहे, मागच्या गणितामध्ये सांगितलं आपण एक वेळा बेरीज एक वेळा वजाबाकी.
करून टाकू m चा वर्ग मायनस 5m इथून करायचं मग एक वेळा बेरीज करायची 25/4 वजा 25/4 अधिक 3 इज इक्वल टू 0 इथून आलो पहिले ह्या 3चा 3 ने पाहायचं मग ह्या 2 ने पाहायचं म्हणजे विस्तार करायचा आहे सगळा ठीक आहे याची तुलना करून घेऊ पहिल्याचं वर्गमूळ घ्यायचं म्हणजे m दुसऱ्याचं चिन्ह म्हणजे मायनस थोडी तर पांढरं पांढरं आहे म्हणून तुम्हाला थोडं वैताली येत नाही शब्दावर थोडं लक्ष द्यायचं नवीन नवीन काम आहे आपलं तुम्हाला माहित आहे दुसऱ्याचं चिन्ह घेतलं तिसऱ्याचं वर्गमूळ 25चं वर्गमूळ किती आहे 5 आणि 4चा आहे 2 थोडं वजा फडक्यात पुसाळा तेव्हा तुम्हाला वैताली इथून घेतला आपण त्याच्यानंतर काय मायनस मायनस द्यायचं याचा तिरपा गुणाकार करूनच टाकायचा 3च्या खाली काही नाही म्हणजे काय 1 आहे तिरपा गुणाकार केला का 25 एक 25 अधिक 4 त्रिक 12 भागिला 4 एक 4 इज इक्वल टू 0 आता तुम्ही म्हणसाल याची करावं लागेल आपल्याला बेरीज 25 अधिक 12 तसं नाही ह्या साईडच्या चिन्ह पाहून घ्या तुम्हाला दिसत आहे मायनस मायनस अधिक का होते आपलं मायनस होते मायनस का होणार वर्गबिंदू इथं तर m वजा 5/2 चा वर्ग वजा त्याने 25 मधून 12 गेले 13 भागिला 4 इज इक्वल टू 0 आता पाहून घ्यायचं हे 13 कितीचा वर्गमूळ आहे का तर नाही आहे तर मग टेन्शन घ्यायचं काम नाही रूट करून टाकू याने रूटचा वर्ग करून टाकू मग इथं काय येणार आहे x वजा 5/2 2 आहे 5/2 थोडं वैताली येणार 5/2 चा वर्ग मायनस मायनस रूट 13 चा वर्ग भागिला 4 कितीचा वर्ग आहे 2 चा 2 इज इक्वल टू 0 आता तुम्हाला माहिती आहे अशा प्रकारे आलं म्हणजे काय करायला लागेल आपल्याला एक वेळा वजाबाकी एक वेळा बेरीज दोन्ही इकडे जर तुम्हाला वर्ग वर्ग दिसेल विचारा थोडं इकडे अचकल बचकल होऊन राहिलं तर ठीक आहे आता इथून आलो आपण तुम्हाला माहिती आहे आता काय घ्यायला लागेल आपल्याला हे एक वेळा वजाबाकी एक वेळा बेरीज घेऊन घेऊ थोडं मावन नाही आहे तिकडे घेऊ आपण मग x वजा 5/2 एक वेळा अधिक करायचं अधिक 9 भागिला 2 एक वेळा हे एक वेळा वजाबाकी करायची x अधिक 5 x वजा आहे हा x वजा तेव्हा असं चुकी होते x वजा 2 वजा 9/2 0 इथून आलो आपण नाही हे 9 कुठून घेतले आपण 9 नाही रूट 3 आहे ना दिसता आहे दिसतं म्हणतो वजा कुठून आले पाहिजे आपले हा रूट आहे आपला इथे बस x वजा 5/2 अधिक रूट 13 भागिला 2 एक वेळा दुसरी वेळा वजाबाकी करायची म्हणजे x वजा 5/2 वजाच घ्यायचं रूट 13 भागिला 2 इज इक्वल टू 0 इथून आलो आपण तुम्हाला खालचं दिसते का नसन दिसत तर आपण तिकडे पण घेऊ शकतो तिकडे थोडी खरबूज जागा आहे इकडे घेऊ का इथंच पाहिजे एक स्टेप इकडे घ्या लागणार इकडे गणित तुम्हाला थोडं खरबूज दिसून राहिला इकडे लक्ष नाही इकडे गणित तिरपतलं जाईल तुम्ही म्हणसाल ते कसं तर इथंच घेऊन घेऊ आपण बढिया पैकी इथून सुरुवात करून घेऊ हे थोडंसं राहिला आता इकडं वजाबाकी केली इकडं अधिक केली आता येले आपण मांडून घेऊ मांडायचं कसं म्हणजे x वजा 5/2 अधिक रूट 13 भागिला 2 इज इक्वल टू 0 किंवा तुम्हाला दिसते ना थोडं लागेल तिकडे करू शकतो आपण हा दिसत नाही थोडं इकडे करून घेऊ असं हे वरचं नव्हे हा हे वरचं म्हणसान तर वरचं नव्हे हे मागच्या गणितामधलं होतं किंवा x
वजा 502 वजा रूट 13 भागिला 2 इज इक्वल टू 0. इथून याला आता पाहिजे आपल्याला आपली किंमत पाहिजे म्हणजे x इज इक्वल टू मायनस आहे चिन्हाच्या पलीकडे गेलं काय प्लस 502 मग अधिक आहे चिन्हाच्या पलीकडे गेलं का वजा रूट 13 भागिला 2 किंवा गणित मोठं आहे थोडं किंवा x इज इक्वल टू चिन्हाच्या मायनस आहे चिन्हाच्या पलीकडे गेलं का प्लस होईल 502 प्लस आहे चिन्हाच्या पलीकडे गेल्यावर काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे मायनस आहे चिन्हाच्या पलीकडे गेला प्लस झाला प्लस रूट 13/2 याची आता आपली किंमत पाहून घेऊ एकच दोन वेळा आहे तर एकच वेळा घेऊ x इज इक्वल टू 5 माइन काय इज इक्वल टू x इज इक्वल टू प्लस होती तर इथं मायनस आलं ठीक आहे 1 गुणा 13 रूट भागिला 2 हे आपलं आलं पहिलं उत्तर आणि दुसरं उत्तर येणार आहे आपलं किंवा लक्ष बरोबर किंवा x इज इक्वल टू 5 अधिक रूट 13 दोन वेळा 2 आहे आपण एकच वेळा लिहून घेऊ 1 हे आली आपली दुसरी किंमत तो शब्दाकडे लक्ष द्यायचा हे व्हायला नाही येणार जागा कमी पडल्यामुळे आपल्याला तिकडे घ्यावं लागलं तर हे स्क्रीनशॉट लगेच तुम्ही काढून घ्या लगेच चौथं गणित पाहू आपण आपलं चौथं गणित थोडं वेगळं आहे 9y चा वर्ग वजा 12y अधिक 2 इज इक्वल टू 0. पहिले काय करायचं इथं सहगुणक 1 येण्यासाठी संपूर्ण समीकरण 9 न भागून काढायचं येले 9 न भागलं तर येले 9 न भागायचं येले 9 न येले 9 न येले 9 पहिले पाहून घेऊ भागल्यावर काय ना 9 9 गेले उरले किती तर 9 चा वर्ग मायनस हे बघा 9 आणि 12 कितीच्या भाड्यात येते 4 च्या नाही 3 च्या भाड्यात येते इथं किती 3 चौथ्यान 4y भागिले इथं 3 अधिक 2 जसे तसे आणि 9 इज इक्वल टू 0 हे आलं आपलं समीकरण आता हे समीकरण आलं म्हणजे काय येणार आहे आता आपली काढून घेऊ आपण k ची किंमत कशी काढायची y चा वर्ग वजा 4y भागिले 3 अधिक k इज इक्वल टू y अधिक याचा वर्ग इथं नेहमी x घेऊ आता y घेऊ जेव्हा इथं कोण्या पण अक्षरात राहिलं तेव्हा तिथं तेच घ्यायचं घेतलं आपण याच्यानंतर याचा विस्तार करायचा त्या सूत्रानुसार याचा वर्ग मायनस 2ab हे सूत्र पाठच करून ठेवायचं y चा वर्ग मायनस 4 भागिले 3 y 4 भागिले 3y अधिक k इज इक्वल टू y चा वर्ग अधिक 2 y अधिक a चा वर्ग त्या सूत्रानुसार आपण इथं अशी मांडणी करून घेतली आता पाहिजे आपले e ची किंमत घेण्यासाठी हे दुसरे घेऊन घ्यायचं y इज इक्वल टू आता हे दुसरं घ्यायचं म्हणजे मायनस 4y भागिले 3 थोडं पांढरं म्हणून थोडं वैचारी येईल नाही इथं काय 2 आपल्याला कितीची किंमत पाहिजे आपल्याला पाहिजे याची किंमत मग इथं घ्यायचं a इज इक्वल टू मायनस 4 भागिले 3 हा y तर गेला असा याचं काही चिंता आहे का नाही आहे इथं काय होईल गुणिला 2 हा y भागाकाराचा इथं आल्या गुणाकाराचा तर बे दुनी किती होते बे दुनी 4 मग आपल्यापाशी a किती आला a इज इक्वल टू मायनस 2/3 थोडं आणू आपण इथं मायनस 2/3 एवढं घेतलं आपण a ची किंमत आली आहे आपल्यापाशी तर आता पाहिजे आपली k ची किंमत a आला म्हणजे k आला म्हणजे आलाच तर घेऊन घेऊ इकडे
के काय येणार आहे के इज इक्वल टू ए चा वर्ग म्हणजे तिसऱ्या पदावर हा के इथं आहे आणि हा इथं आहे घेऊ आता काय के इज इक्वल टू -2/3 चा वर्ग के इज इक्वल टू 2 चा वर्ग 4 आणि 3 चा वर्ग 9 तर के आला आहे आपल्यापाशी 4/9 तर के आला म्हणजे आपलं गणित थोडं याने सुरुवात झालीच आहे एखादा मन गणित डोक्यात नाही बसत थोडं स्टेप बाय स्टेप पाहा लागते कारण की ह्या गणितामध्ये आपल्याला 5वी सारखं तर काही केलेलं नाही 2 + 2 4 12 + 12 24 याच्यामध्ये वाय आहे के आहे एबीसीडी टाकून दिली पूर्ण वर्ग बद्दल थोडी कठीणच आहे समजायला थोडं आतुरतेने समजून घ्यायचं तर के ची किंमत आली म्हणजे आता आपलं गणित आलं म्हणजे आलं तेव्हा हे समीकरण बिंदू y चा वर्ग मायनस 4y भागिले 3 अधिक 2/9 0 to 0 के ची किंमत पाहिजे के ची किंमत आली म्हणजे आता इथं एक वेळा अधिक एक वेळा बेरीज करून टाकू y चा वर्ग मायनस 4y भागिले 3 एक वेळा बेरीज करायची अधिक 4/9 4/9 आता एक वेळा वजा 4/9 इज इक्वल टू 0 एवढं केलं आता ह्या 3 चा विस्तार आणि ह्या 2 चा अरे 2 कुठे गेला या चेष्टामध्ये एक संख्या नाही लिहिली आपण ह्या आपला अधिक 2/9 इज इक्वल टू 0 2 ने 2/9 वल्या फडक्याने पुसा लागेल बघा 2 चा एवढा विस्तार आला आता एक काम करायचं पहिल्याचं वर्गमूळ म्हणजे y मधल्याचं चिन्ह मायनस याचा वर्ग किती येणार आहे 2 चा 4 आणि 3 असं तर काही येणार नाही या गणितामध्ये हे गणित इकडे डबल पाहून y चा वर्ग कॉमन घेतला मधल्याचं चिन्ह घेतलं हे इथं बरोबर आहे ना 4/3 बरोबर आहे ते आता घेऊन घेऊ आपण मधल्याचं चिन्ह याचं काही घेणं नाही ना आपले मधल्याचं चिन्ह घेतलं आता याचं घेणं नाही 4 चा वर्ग किती होता 2 आणि 9 चा 3 आला आपल्यापाशी वर्ग कधी समजलं नाही ते इकडे गणित डबल पाहायचं कुठं चुकलं का बा आपलं चुकू शकतो आपण मायनस 4 चा आता तिरपाच गुणाकार केला याचा तिरकाच गुणाकार करायचं काम नाही याच्यात सीधं सहगुण सारखी तर दिले आपले 9 तर 8 वास करायला लागते 4 अधिक दिलाय अधिक वजा वजा होती इथं अधिक वजा वजा होती इथं काय आहे 2/9 चा वर्ग तर इथं आपलं असं आलं तर टेन्शन घ्यायचं काम नाही तुम्हाला माहिती आहे एवढं गणित आलं म्हणजे सूत्र वापरून घ्यायचं आपलं हे ए अधिक नाही ए चा वर्ग मायनस बी चा वर्ग इज इक्वल टू ए अधिक बी मग ए वजा बी त्या पद्धतीमध्ये इथं करून टाकू त्याच्या आधी करायच्या आधी एक काम करायला लागेल आपल्याला इथं 2 आहे ना एक रीत अजून आहे आपल्या म्हणजे थोडीशी रीत इथं वर्गामध्ये आणतो एक सारखं y वजा 2/3 नंतर येणार आहे इथं 2 चा वर्ग किती येणार आहे √2 भागिले 3 9 चा 3 वर्ग आता घेऊन घेऊ त्याला एकाच्या म्हणजे वेगळा वजा की वेगळा बेरीज y वजा 2/3 अधिक √2/3 एक वेळा नंतर काय येणार आहे इकडा बेरीज y वजा 2/3 वजा √2 भागिले 3 इज इक्वल टू 0 एवढा आला आपल्यापाशी एवढं आलं म्हणजे आपलं उत्तर आता निघूनच राहिलं एक वेळ अजून एक क्रिया आहे म्हणजे y वजा 2/3 अधिक √2 भागिले 3 इज इक्वल टू 0 किंवा y वजा 2/3 वजा √2 भागिले 3 इज इक्वल टू 0 इथं कंस नाही द्यायचं इज इक्वल टू 0 या 6 समजायचे
इथुरी आलं म्हणजे आता आपलं उत्तर आलं म्हणजे आलं, जवळच आलो आपण आपल्या उत्तराच्या. एवढं उत्तर इथं लिहून घेऊ आपण. थोडं दिसत असेल तर तुम्हाला इथं थोडं उत्तराकडे लक्ष द्यायचं. इकडं उत्तर काय आहे ना आपलं वाय. y इज इक्वल टू 2 वेळा आहे. लिहा किती लागेल आपल्याला, एकच वेळा लिहा लागेल. तर काय ना काय y इज इक्वल टू, इथे एक वेळा डबल घेऊन y इज इक्वल टू 2 वेळा आहे 2 अधिक रूट किती आहे y इज इक्वल टू, मायनस मध्ये आहे तिकडे गेल्यावर काय प्लस होईल. प्लस का होणार आहे याचं, प्लस होणार आहे 2/3 आणि हे प्लस मध्ये आहे तिकडे गेल्यावर काय होईल मायनस. हे काय होईल मायनस रूट 2/3. एक आला आपलं किंवा आता इथं येणार किंवा इकडचा काय होणार आहे y इज इक्वल टू मायनस मध्ये आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे प्लस काय 2/3 मायनस मध्ये आहे तिकडे आल्यावर काय होणार आहे प्लस रूट 2/3. रूट 2 आला रूट 2/3. हे थोडं वैकार येत नाही, इकडे लक्ष द्यायचं. 4 महिने आता काय येणार आता काढून घेऊ आपण आपलं उत्तर. जास्त काही डोक्यात ताण देऊ नये. तो y इज इक्वल टू 2 वेळा आहे ते एकच वेळा लिहायचं म्हणजे 2 वजा रूट छेद 2 भागिले 3. आणि थोडं खालचं लिहितो तिकडे खरबूज जागा आहे तर किंवा y इज इक्वल टू 2 अधिक रूट छेद 2 भागिले 3. अशा प्रकारे आपलं हे चौथा गणित झालेला आहे. चौथं गणित थोडं कठीण होतं कारण की वजा मायनस हे लय करावं लागते. म्हणून तुम्ही याचा लगेच स्क्रीनशॉट घेऊन घ्या. 3-4 वेळा व्हिडिओ पाहायचा तर समजेल. ठीक आहे. तर आता बघू आपण आपलं पाचवं गणित पण चौथ्या गणितासारखंच आहे. 2y चा वर्ग अधिक 9y अधिक 10 इज इक्वल टू 0. तुम्हाला माहिती आहे या सगळ्याले पहिले तर करायला लागणार आपल्याला सहगुणक सारखं करण्यासाठी सगळ्याला 2 गुणून टाकू, भागून टाकू. येले 2 तर काय येणार आहे आपल्यापाशी 2 गेले म्हणजे y चा वर्ग अधिक 9y भागिले 2 अधिक 2 पंच 10 इज इक्वल टू 0. एवढं आलं आपलं हे गणित. तर याच्यात k ची किंमत ऍड करायची. मागच्या गणितात सांगितलं याचा वर्ग अधिक 9/2 y अधिक k इज इक्वल टू y वजा येच पाहिजे आपल्याला याचा वर्ग. त्या सूत्रानुसार करून टाकायचा. अधिक हे अधिक अधिक आलं ह्या सूत्रानुसार a अधिक b चा वर्ग इज इक्वल टू a चा वर्ग मायनस 2ab प्लस b चा वर्ग. इथे घेऊन घेऊ y चा वर्ग अधिक 9y इज इक्वल टू 2 अधिक k इज इक्वल टू इज इक्वल टू होतं ते आलं तसं केलं इथं. आता याचा विस्तार करून टाकू आपण त्या सूत्रानुसार. तर y चा वर्ग अधिक नाही y चा वर्ग वजा 2ay अधिक a चा वर्ग. हे नेहमी तसंच येणार आहे. ठीक आहे. याचा काही लोड काम नाही. तर हे घेऊन घेऊ आता k ची किंमत पाहिजे म्हणजे हे 2 पहिले घ्या लागेल. तर 2ay इज इक्वल टू 9y भागिले 2. a ची किंमत पाहिजे म्हणजे a इज इक्वल टू 9y भागिले 2. हा y तर गेला 9y भागिले 2. तर हे भागिला इकडे आला गुणाकार 2 होणार. याचा गुणाकार 2 झाला तर a इज इक्वल टू 9 बेदुनी 4. a ची किंमत आली आपल्यापाशी 9/4 बरोबर. 9/4 आली. आता k ची किंमत पाहून घेऊ. k इज इक्वल टू a चा वर्ग k इज इक्वल टू 9 भागिले 4 चा वर्ग येणार आहे आपल्यापाशी. k इज इक्वल टू 9 × 81
आणि 4×16. तर के ची किंमत आली आहे आपल्यापाशी 81/16. के ची किंमत आली म्हणजे आपलं गणित सोपं झालं म्हणजे झालं. एकदम टेन्शन घ्यायचं काम नाही. सविस्तर सांगतो. आता समीकरण लिहू. y चा वर्ग अधिक 9y भागिले 2 अधिक 5 = 0. इथून याला एक वेळा वजाबाकी आणि एक वेळा बेरीज. इथे घेऊ y चा वर्ग अधिक 9y भागिले 2 अधिक 81/16 वजा 81/16 अधिक 5 = 0. म्हणजे अधिकच आहे ना, अधिक 5 = 0. तुम्हाला माहिती आहे पहिल्या या 3 चा विस्तार, मग या 2 चा विस्तार. याच्यात का पहिल्याचा वर्गमूळ घ्यायचं y, दुसऱ्याचं चिन्ह अधिक, तिसऱ्याचं वर्गमूळ 9/4. येणार आहे 81 चं किती आहे 9 आणि 16 चं किती 4 चा वर्ग मायनस 81. काही नाही म्हणजे काय इथं 1 आहे. तिरकाच गुणाकार केला का होणार आहे इथे 81 अधिक 16 मध्ये सोतीकडच्या 16 80. 16 केले आपण भागीला 16 येणार भागीला 16. इथं काय येणार आहे y अधिक 9/2 चा वर्ग वजा वजा अधिक का होणार आहे वजाच होत आहे. मग इथं काय येणार आहे 1/16. 1/16 जर केला आपण तर इथं काय 1 चा वर्गमूळ किती येणार आहे 1 चा वर्गमूळ एकच येत आहे y अधिक 9/2 वजा 1 चा वर्गमूळ किती येणार आहे एकच आणि 16 चं किती इथं वर्गमूळात घेऊन घ्यायचं. 1 चं किती 1 आणि 16 चं किती 4. 16 चं किती आलाय इथं 4 चं वर्गमूळ. इथं नाही घ्यायला लागणार आपल्याला. इथं चुकीची क्रिया आहे. इथं नाही इथं घ्यायला लागणार. इथं घेतलं आपण. आता तुम्हाला माहिती आहे एवढं आलं आपल्या जवळ तर एक वेळा वजाबाकी आणि एक वेळा बेरीज करायची. तर ते थोडं इकडं घेऊन तिकडं कसं खरबूज जागा आहे थोडीशी वैकाली नाही. एक वेळा वजाबाकी एक वेळा बेरीज. इथं मावन का नाही मावणार ते इकडं पाहून घ्या कॅमेरा करते इकडं. याची इकडं वजाबाकी करू इकडं बेरीज करू. तर मग इथं किती येणार आहे y घ्यायचा y अधिक 9/2 अधिक 1/4. 1/4 आलं आपलं. बाकी टेन्शन घ्यायचं नाही. 1/4. 16 चं किती आलं 4. 16 1 16. मग इथं किती येणार आहे 4. 4 चा वर्ग किती येणार आहे 2. इथं घ्यायची 2. 4 चा वर्ग किती आला होता आपल्यापाशी 2. इथं एक वेळा हे घ्यायचं म्हणजे इथं 2 येणार. 4×16. क्रिया भाजी आपली बरोबर आहे का दिसते ना. आता इथून आलो आपण थोडं इकडे लक्ष द्यायचं. इकडे काय केलं होतं आपण इथं 4 आणि इथं गलतीनं आपण 2 मानले होते. इथं 4 घेऊन घेऊ. इथं 4 आणि इथं 4 असणार आहे. 4 घेतले आपण बऱ्यापैकी आलं. एक वेळा वजापैकी एक वेळा बेरीज करून घेऊ. इथं 4 येणार. 4 इकडे दिसते ना. असा कॅमेरा केला थोडा 4 अधिक 4. आता इथं म्हणते किंवा नाही येत इथं असा टिंब दिला आहे. एक वेळा आता वजाबाकी करू. एक वेळा वजाबाकी केलं y अधिक 9/4 वजा 1/4 इथं याला = 0. आता काय पाहिजे आपल्याला k ची y ची किंमतच पाहिजे आपल्याला. y अधिक 9/4 अधिक 1/4 0. इथं किंवा नाही लिहत. किंवाच्या ठिकाणी अशी रेष देऊन देऊ लंबीलचक जागा कमी आहे म्हणून. तर y अधिक 9/4 वजा 1/4 इथं याला = 0. आता पाहून घ्यायचं तर y अधिक पाहिजे. y अधिक 9 आणि 1 10 4 × 4
तसे इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर y अधिक नावातून एक गेले 8 भागिला 4 इज इक्वल टू 0. आता येणार आहे आपलं y इज इक्वल टू हे कितीच्या पाड्यात येणार आहे 2 च्या 2 पंच 10 नंतर 2 बरोबर अधिक आहे हे किती येणार आहे मग वजा आणि आपली y ची किंमत आता इकडे आहे y ची किंमत y इज इक्वल टू अधिक आहे इकडे काय वजा 4 च्या 4 दुनी 8. अशा प्रकारे आपलं हे चौथं गणित झालेलं आहे. थोडं मोठं होतं म्हणून इकडे मांडा लागलं. तर लगेच तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन घ्या. 6वं गणित लगेच घेऊ लास्टच. आता पाहू आपण आपलं लास्टचं गणित म्हणजे पूर्ण वर्ग पद्धतीमधलं शेवटचं गणित. शेवटच्या गणितामध्ये हे पहिले सामान्य रूपात लिहू आहे. सामान्य रूपात लिहून नाही तर 5 1 चा वर्ग इज इक्वल टू आहे हे प्लस आहे इकडे आलं का मायनस 4x प्लस आहे इकडे आलं का मायनस 7 इज इक्वल टू 0. आता तुम्हाला माहिती आहे पहिले याचा सहगुणक 1 करायला लागते म्हणजे ह्या 5 ने आहे ना समनेले भागून टाकायचं. येले भागाचं या सुलतानले भागाचं येले भागाचं येले काय नाराज ठेवायचा. भागलं काय येणार आहे हे 5 कटले म्हणजे काय येणार आहे 1 चा वर्ग मायनस 4x भागिला 5 मायनस 7 भागिला 5 इज इक्वल टू येले किती नाही घेतला तरी शून्य येऊन राहिला आला. आता पाहिजे आपल्याला आपली t ची किंमत म्हणजे 1 चा वर्ग मायनस 4x भागिला 5 अधिक k इज इक्वल टू x अधिक a चा वर्ग. आता याचा विस्तार करावा लागते. विस्तार तुम्हाला माहिती आहे मागच्या गणितासारखाच करून घेऊ आपण. हे मोडलं नाही गेलं ठीक आहे. मागच्या गणितासारखा विस्तार करून घेऊ. काय येणार आहे 1 चा वर्ग मायनस 4x भागिला 5 अधिक k इज इक्वल टू 1 चा वर्ग मायनस 2ax अधिक a चा वर्ग. ह्या सूत्रानुसार आपण याच्यात मांडणी करून घेतली. आता पाहिजे आपल्याला a ची किंमत म्हणजे हा सहगुणक आणि हा सहगुणक म्हणजे 2ax इज इक्वल टू 4x भागिला 5 आहे भागिला 5 आहे हा x तर असा एक वाटते भाऊ. तर इथं काय येणार आहे याची किंमत इज इक्वल टू भागाकारात आहे इकडे गेला हा गुणाकारात येणार 2 तर ही कितीचा आहे वजा चिन्ह द्यायचं आहे वजा चिन्ह आहे बे दोन्ही 4 तर मायनस 2 भागिला 5 हे आली आपली याची किंमत. याची किंमत आली म्हणजे k ची किंमत आली म्हणजे आली दिसते खाली थोडस दिसून द्या. तर k इज इक्वल टू a चा वर्ग मग k इज इक्वल टू a चा वर्ग किती आहे आपला मायनस 2 भागिला 5 चा वर्ग घेऊ. मग k इज इक्वल टू बेग 2 चा वर्ग काय येणार आहे आपला रूट 2 चा वर्ग नाही रूट 2 कसा येणार 2 चा वर्ग येणार आहे 4 आणि 5 चा येणार 25 ठीक आहे. ही आली आपली k ची किंमत. k ची किंमत आली. आता कायची पाहिजे आपल्याला आपल्या गणिताची किंमत लिहून घेऊ. पहिले गणित मांडून घेऊ. खूप इम्पॉर्टंट आहे. x चा वर्ग वजा 4x भागिला 5 वजा 7x भागिला 5 इज इक्वल टू 0. इथुरी आलो म्हणजे आता आपलं गणित आलं म्हणजे आलं. k चा इकडा वजाबाकी करायची इकडा बेरीज करायची म्हणजे a चा वर्ग मायनस 4x भागिला 5 इकडा बेरीज म्हणजे 4 भागिला 25 वजा 4 भागिला 25 म्हणजे वजा 7 भागिला 5 इज इक्वल टू 0. पहिले ह्या 3 चा विस्तार नंतर ह्या 2 चा विस्तार थोडं लक्षपूर्वक पाहिजा. आता पहिल्या याचा सहगुणक x घेतला आपण x चा काय वर्गाचा x घेतला दुसऱ्या याचा चिन्ह घेतलं आणि तिसऱ्या याचा
वर्गमूळ म्हणजे किती येणार 2चा 4चा 2 आणि 25चा 5 आलं. इथून आपण बरोबर आपल्या ट्रॅक आलाय मायनस याचा करायला लागते आपल्याला आता तिरपा गुणाकार थोडा लंबा होईल तर म्हणून का करायला लागेल आपल्याला थोडं याचं असं वरतं 5 ने 7 ला गुणाकार आणि 7 ने 5 ला म्हणजे किती होणार आहे इथं आता आपले पहिले याचा तिरपा पाहून घ्यायचा 4 काय तिरपा तर होणार नाही तर तिरपा घेतला तर आपला सत्यानाश होऊन जाईल तर 25 चूक 100 होता इथं जमणार नाही तर तिरपा घेऊन घेऊ आपण तिरपा घेतला का होईल 25 एक 25 25 7 किती होणार आहे चल 4 25 20 घेऊन घेऊ पहिले बा 20 वजा वजा प्लस घेऊन घेऊ 4 25 20 आणि 25 7 25 चूक 100 25 7 175 होणार 25 चूक 100 25 5 100 म्हणजे 25 150 25 7 175 इथून आलो आपण बाकी टेन्शन घेतलं का आपण काहीच नाही भागीला 25 नाही इथं आलो आपण आता याचा आपल्या सहगुणक सारखा करावा लागत होता तर आपण पहिले याचा सहगुणक सारखा करू पाहून घ्या दिसते आता आपण हे गणित अशा प्रकारे करू शकतो का बा इथून केला आपण का 7 आणि 5 ला होणार 5 आणि 7 ला म्हणजे किती होणार वजा 4 भागीला 25 वजा 5 7 35 घेऊन घेऊ आणि 5 5 25 0 इथून याला आपलं तर आता याचा किती 25 25 एकच वेळा लिहायला लागेल तर काय होणार आहे इथं x वजा 2 छेद 5 वजा वजा अधिक होते वजा 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 काय होणार आहे इथं अधिक होणार आहे अधिक झाल्यावर काय येणार आहे 39 39 आणि हे किती वेळा लिहिणार आहे आपण एकच वेळा तर आपण हे असं लिहू शकतो आता की x वजा 2 छेद 5 x वजा 2 छेद 5 या वजा वजा काय रूट 39 आणि 25 चा वर्ग किती आहे आपला भाऊसाहेब 5 इथून आला आपलं वर्ग तुम्हाला माहिती आहे इथून आला म्हणजे एक वेळा का करायला लागणार आपल्याला वजा बाकी आणि एक वेळा का करायला लागणार आपल्याला अधिक ते हित करून घेऊ त्याचं हित करून घेऊ काय येणार आहे मग x झाला वाटते खडू घेऊन येऊ काय ना इकडे लक्ष द्या इकडे दिसते ना इकडं x x वजा वजा म्हणजे वजा 2 छेद 5 अधिक रूट 39 छेद 5 एक वेळा केलं हे आणि एक वेळा करायला थांबा कडून एक वेळा करू आपण आपली वजाबाकी केल्यावर काय होईल x अधिक 2 भागीला 5 वजा रूट 39 भागीला अलगचा आहे रूट 39 भागीला 5 एवढं केलं आपण आता काय करायचं याची किंमत पाहिजे आपल्याला म्हणजे x अधिक 2 छेद 5 अधिक रूट 39 भागीला 5 इज इक्वल टू 0 नेक्स्ट काय होईल x अधिक 2 भागीला 5 वजा रूट 39 भागीला 5 इथून आलो आपण आपल्याला पाहिजे आपली x ची किंमत x इज इक्वल टू हे अधिक म्हणजे इकडे गेल्यावर काय होणार आहे वजा 2 भागीला 5 वजा 2 भागीला 5 केले आपण हे अधिक आहे तिकडे गेल्यावर काय होणार आहे वजाच होणार आहे वजा रूट 39 भागीला 5 इथून केला आपण आता याच्या खाली काहीच नाही काही दिमाग चालवायचा नाही बाकीचा भरा लिहून घ्यायचं काय येणार आहे मग x इज इक्वल टू हे 2 वेळा आहे एकच वेळा आहे -2 मायनस रूट 39 भागीला 5 हे आलं आपलं एक उत्तर
आता येणार आहे आपलं नेक्स्ट दुसरं उत्तर काय आहे आपलं मायनस एक्स इज इक्वल टू इथे किती होता आपला पाहिजे इकडे दिलता आपण प्लस आहे तिकडे दिल्यावर काय होणार आहे -2 आहे एक क्रिया इथं केली नाही आपण ती क्रिया आपल्याला करायला लागते एक्स इज इक्वल टू प्लस आहे तिकडे आल्यावर काय होईल -2/5 मायनस आहे तिकडे आल्यावर प्लस √39/5 थोडं वैकल नाही थोडं गोंगाट्या टाईप झाला आहे इथं थोडं असं सुटसुटीत तुम्ही व्हिडिओ पाहून घ्या तर एक झाला मायनस आता हे 2 वेळा आहे ते एकच वेळा द्यायचे 5 अधिक √39 अशा प्रकारे आपला हा सराव संच कंप्लीट झाला आहे तुम्हाला जर आपला सराव संच हा नक्कीच गावठी मॅथ मराठी या चॅनलवरचा नक्कीच आवडला असेल तर सबस्क्राईबचे बटन एक वेळा दाबून द्या आणि शेअर पण करून द्या अशाच पद्धतीने आपण तुमच्यासाठी सूत्र पद्धत पण अशी सांग तर ठीक आहे स्क्रीनशॉट घेऊन